वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संकष्टी गणपती बाप्पाचा दिवस आणि पप्पा माझ्या खूप ओरडायला लागले. एवढा डेंजर दात दुखत होता ना, मग पप्पाने ना काय बोलतात त्याला, गोळ्या नाही ते क्लोव टाकलं इथं, लवंग. मग जाऊन थोडंसं आराम भेटला आणि ना थंड दुधाची पिशवी लावत होते तेव्हा थोडं वेळ झोपली मम्मी. एक वाक्य तरी काढलं. झगडा चालू आहे का ऍक्टिंग चालू आहे काय कळतच नाही. दोघं हसतायत. मम्मी बघा स्वतःची बॅग घेऊन रेडी झाली आहे आणि मला पण रेडी करून घेऊन चालली आता. पप्पा कचरा टाकते. सकाळी काय माहिती उठतात की नाही, तर बेल वाजून जातो तो माणूस. भाई आज बहुत काम पे काम पीछे लगा पड़ा, इतना काम है पूछो मत. अभी एक काम करके वापस पार्लर जा रहे. धूप में एक तो वाला काम होता नहीं. और ये देखो ये शाइनिंग मार मार के पैसा छाप रहे जरा और कुछ नहीं. मध्ये एवढं डेंजर गरम होतंय ना, आणि क्लायंटला पण आत्ताच यायचं होतं. तुम्हाला जर यायचं असेल तर AC घेऊन या. मी आणि मम्मी एक क्लायंटच्या घरी जाऊन आलोय. आता एक क्लायंट येणार आहे, तिच्यानंतर अजून एक क्लायंट आहे. क्लायंट हेच चालू आहे आज. त्यानंतर मी सांगूनच टाकते, आज आपल्याला जायचं आहे टिटवाळा मंदिरला 5 वाजता. काय का होऊन जाईल लगेच स्ट्रेटनिंग केलं. आता प्लॅन ठरलाय. मम्मी बोलते मला झोपायचंय. पप्पा कूलर लावायच्या तयारीत आहे कारण लय गरम होतं इथं. या सिलिंगच्या वरती पत्र आहे. गाईज आम्ही येऊन आता किती वेळ झाला ना आपल्याला, आम्हाला येऊन आता घरी येऊन 15-20 मिनटं झाले. थोडंसं आराम केला. मम्मी पण लय थकली आणि आल्या मम्मीने साबुदाणा बनवला. सगळ्यात आधी साबुदाणा मम्मी बनवते आणि आता डब्बा भरते ज्या आंटीचं सकाळी मम्मी काम करून आली त्यांच्यासाठी. हां आज तर डेंजर थकली मम्मी. आज आता 4:20 झाले आणि 5 वाजता निघायचं होतं आपल्याला. गाईज मम्मी बघा, आणि साबुदाण्यासोबत दही तर बनत आहे. गाईज आता आउटफिट घातलाय आणि मम्मी आता करणार स्ट्रेटनिंग आणि पप्पा जाणार आहे आता बाहेर पत्रिका द्यायला. मम्मीला मजबूरन हा छोटा आरसा घ्यायला लागतोय कारण मोठा आरसा पप्पाने तिथं चिपकून टाकला. आम्ही जेव्हा पार्लरला होतो तेव्हा पप्पाने किती पसारा केलाय बघा इथं. माझा आउटफिट बघा, आउटफिट आहे माझा हा. आणि हे असं लावलंय पप्पाने शोपीस आणि पडदे पण जॉईंट करून टाकले. आउटफिट हा. जाऊया फायनली. आता वेळ झालेला आहे 7 वाजून गेले बाई. म्हणजे आणि या वेळेला आम्ही टिटवाळ्याला निघतो. विचार करा, म्हणजे या वेळेला खरं तर अंधार होऊन जाईल आता, तरी पण जाऊन येऊया. पण आता 2-3 तास पुढे नाही गेला जाऊन येण्यामध्ये. इथंच आम्ही फिरायला मारला जातो तर 3 तास जातो आपल्याला, पण तिकडं जाऊन येण्यामध्ये आपल्याला आरामात 10-11 वाजून जाणार आहे. तर वेळ भरपूर झाला आहे गाईस. आणि इथं आपलं बाल्कनी मस्त सजावट व्हायला सुरुवात झालेली आहे आता. इथं मस्तपैकी सगळं तयार झाले आम्ही आता. अँड अनफॉर्च्युनेटली आम्ही दोघे मॅचिंगला आले आता अचानकला. हे बघा पूर्ण आमची बाल्कनी असं सजावट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त छान आम्ही असं कुंड लावलं आहे इथं. अजून भरपूर काय लावणं बाकी आहे आणि पाहू शकता. या टायमाला तर आम्ही तिथं टिटवाळ्याला जाऊन घरी पण येतो. यावेळेस खूप काम होतं म्हणून वेळ झाला. चला आता निघूया आपण. मम्मी बघा लिफ्टमध्ये एकटीच चालली. मम्मी अशी पण करते का कधी एकटी पण जाते. आता हाय तर हे पेट्रोल भरून
पोचलोय. गाडीने आलोय आम्ही गाडीने आणि मला झोप यायला लागली आता. मम्मी केसा बनवते आणि आपलं मंदिर बघा दिसतच असेल तुम्हाला. वाईस आता 8:30 वाजले आम्हाला पोचायला येतात. आता जायला किती वेळ लागेल माहीत नाही. आणि उपास पण आहे तिघांचा. वरून उपास पण आहे. उपास पण सोडायचा घरी जाऊन. चला आता पहिले गर्दी खूप आहे गाईस, गर्दी. जस्ट दर्शन झालंय. मम्मीला गरम होतं यार. गर्दी तर होईलच ना. गरम. आम्ही दर्शन करून आलोय. बस पहिलं बस 9:30 झाले. आता बघू घरी पोहोचायला किती वेळ लागतो. 10 वाजता झाले. 9:30 झाले. 10 नाही वाजले. कांद्याची गोणी घ्यायची मम्मीला. इथून घेणार त्या दिवशीच बघून गेलतो. आता घेईल वाटतं मम्मी. फाटकवर वेट करायच्या ऐवजी आम्ही असं काही नाही, गाडीमध्येच पेट्रोल नाही. आता आपल्याला जेवायचं आहे. रात्रीचा 12 वाजायला फक्त 5 मिनटं राहिले आणि आत्ता आम्ही घरी पोचले फक्त 15 मिनटापूर्वी. म्हणजे 11ला 20 मिनटं कमी होता आम्ही घरी पोचले. आणि आत्ताशी आम्ही जेवायला बसतो आहे आणि देवाला नैवेद्य पण आत्ताच देतो आहे. बिकॉज आम्हाला जायला उशीर झाला होता. 7 वाजता आम्ही घरातून निघले होते आणि येता येता आम्हाला ऑलमोस्ट एवढा वेळ लागला. आणि मध्ये कसं आहे, आम्ही थोडंसं थांबले होते, ज्यूस वगैरे घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट येता येता गाडीत पेट्रोल पण कमी झालं होता म्हणून मी ओलं भरून घेतो. तिथं लाईन होती एक वेगळा, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. एनिवे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. आमच्या पिल्लूच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. खूप चांगलं काम करतो आणि स्वतः एडिट करतो. खूप चांगलं थंबनेल बनवतो. कदाचित मीही एवढा चांगला कधी थंबनेल बनवला नव्हता. बनवतो मी पण माझ्या वेगळ्या पद्धत आहे, पण तिचं वेगळा पद्धत आहे, पण खूप चांगला करते आहे. न कोणाचं सपोर्ट असता. ती फक्त आपलं स्वतःनी एडिट करते, स्वतःनी बनवते आणि स्वतःनीच काय काय माइंडनी कसं एडिट करणं तिचं लय चांगलं वाटतं बघायला व्हिडिओ. तुम्ही बघू शकता अँड अजून सपोर्ट करा थोडंसं. हां, आता साक्षी पाठीमागून लय हसायला लागली तुम्हाला खरं सांगू तर.